अमाय हप्ता भरत आला पण एकही कास्तकारानं पैसे नाही दिले म्हटलं. आता पूर्ण हप्त्यात ते पैसे जमा करतो आणि बिशी भरतो ना, आणि जरासं घरातही आणतो म्हटलं. आता ते घराचे पैसे शिल्लक टाका लागते ना, घर बांधा लागते तर, आणि माझ्यावर घर चालवतो. उद्याचा ताळजोडी लावून येतो म्हटलं. जातो सुषमाच्या इकडे आणि काम आहे का ते विचारून येतो तिला उद्याचं. नाही तर मग उद्या काम नाही राहीन तर फालतूच रोज पडून जाईन. आणि घरी राहून काय आहे, सध्या कामाची तडतडी आहे आणि हेच दिवस आहे. चांगले पैसे भेटते आता आणि रोजही महाग आहे तर काही टेन्शनच नाही राहत. मग दोन काम जास्त होऊन जाते आपले. पाहतो मग पहिले तिकडेच जाऊन येतो. राधिका, राधिका, काय झालं आई? अगं राधिका, म्हटलं मी कामावरून जो थैला आणला होता ना, तर त्याच्यातले पालू किलो काढले का ते? अरे आई, लक्षातच नाही राहिलं. थांब थांब, काढून ठेवून देतो. अगं तसं नाही राधिका, त्याच्यात नाही काय, तुरीच्या शेंगा आणल्या होत्या म्हटलं थोड्याशा. एक होती भरली वावरात, आणल्या त्या दिवशी तू म्हणून राहिली होती ना तुरीच्या शेंगा. आता बाजारात तर काही गेली नाही मी, कामावर चालली तर आज वावरात भेटल्या तर आणल्या म्हटलं. तर त्या थैल्यातच आहे, पालत गुंडले आहे, तर ते काढ आणि ठेव इथं. मी येतो आता बाहेरून, जरासं कामागिमाचं विचारून येतो आणि हप्त्याचे पैसे घेऊन येतो. मग आपण दोघी मिळून नाही काय शेंगाचे दाणे काढू. आणि काय करतं तर करून घे त्याचं, कायची भाजी करतं तर. काय तू कशाला टेन्शन घेतं? मी काढतो, पालो गेलो टाकतो, पाण्यातून काढून टाकतो. त्याला माती किती लागून जाते ना, मग ते वाश येते पालोतही. काल धुतले होते, मग आज धुवून टाकून देतो. आणि शेंगाचं काय आहे, तू येईपर्यंत शेंगाचे दाणे काढून ठेवून देतो. तू काही टेन्शन नको घेऊ, जाय तू तुझ्या कामाचं पाय. हो माय, मला माहीत आहे मी पोरगी सगळंच करते म्हणून. तू राहिली ना घरात तर कायचं टेन्शन नाही राहत म्हटलं. आता जेव्हापासून तू आहे तेव्हापासून म्हटलं स्वयंपाक घरात जाऊन नाही पाहिलं मी. जाऊन पाहिले असं वाटतंय का बस बाहेरचीच भिंगरी झाली मी. काही बोलता आई तू? आता काय करू मी घरी बसल्या बसल्या? काही काम नाही ना, काही नाही. एवढंसं तर काम आहे, 3 जणाचं 4 जणाचं करा आणि पटापट ठेवून द्या. हायच किती मोठं आपलं घर, लहान चुकलं घर, बातच होऊन जाते काम चटपट. आणि काही एवढं मोठं घर आहे का आपलं, का वेळ लागन म्हणून? बरं राधिका, येतो मग मी. सुषमा काकूच्या इथून येतो, विचारतो तिले पैसे गिशी काय दिले काय म्हणून, एखादा कास्तकारानं म्हणून. हो हो, जाय तू निवांतपणे जाय आणि काय करायचं आहे तर कर तू. मी घरात नव्हती तर मग आईला किती कामं करा लागे, पण एवढी तरी मनाला शांती आहे का मी आहे तर जराशी मी आईचे कामं तरी हलके होऊन राहिले. नाही तर बिचारी रावे दिवसभर आणि कामाला जाय आणि घरचंही करे. आता तिचं वय आहे काय एवढं काम करायचं? आता म्हातार पण येऊन राहिलं ना, आता तिच्याकडून होते तरी काय. पण जाऊ दे, आता मी आहे ना, जेव्हापर्यंत आहे म्हटलं तर तिला चांगला आराम देतो. तिला काही टेन्शन नाही होत मी, सगळं मीच करतो. आता वावरात जाते ते आणि मस्त आराम कर म्हणून, काही टेन्शन नको घेऊ म्हणून. तू घराचं मी आहे घरात करायला. अरे पण गोष्टी तर जातो लवकर, शेंगा घेतो आणि दाणे काढत बसतो. गोष्टीतच लागून जातो मी तर, पटापट करून घेतो बाप्पा. तिचे पालो गेलो धुवायचे आणि मग तिला लक्ष नाही राहत. अरे कुठे गेले पाव घरातले? कोणीच नाही दिसून राहिलं. कुठे चालले गेले? राधिका, ऐका बाई. बाप्पा काय म्हणून राहिले? राधिका, कोणीच नाही दिसून राहिलं होतं ना घरात, तर म्हटलं कुठे गेले म्हणून हाक मारली. हो आप्पा, गण्या कामावर गेला आणि आई आली कामाहून आणि म्हणे पैसे किसे पाहतो म्हणे. दिले नाही म्हणे कोण म्हणे. आता हप्त्याचा दिवस आहे ना आजचा, तर म्हणे पैसे आणतो म्हणे आणि कामाचंही पाहतो म्हणे. आणि म्हणून आई चालली गेली. असं पण हे काय होय? तुरीच्या शेंगा कुठून आणल्या? हो आप्पा, आईनं आणल्या ना वावरातून. अरे ते तर म्हणे का शेंगा नाही म्हणे, जास्त झाडाले म्हणे, आणि आता शेंगा आणल्या. हो आप्पा, एक भरून राहिली होती म्हणते शेंग. आई कापसाला चालली ना, तर एक दिसली असं तिला तर आणल्या तिनं तोडून थोड्याशा. आणि नाही तिला म्हटलं होतं ना का म्हटलं तुरीच्या शेंगा आणजो म्हणून म्हटलं. आता ते बाजारात तर काही गेली नाही, कामावर चालली तर. आणि गण्याला काही बाजार भेटत नाही, त्याच्यापर्यंत तर बाजार उठूनही जाते. म्हणून मग बाजारातून काही आणल्या नव्हत्या. आता वावरात भेटला असं तर आणलं मग. बरं. मी काय म्हणतो राधिका, एखादा प्याला भरून पाणी आणणं. हो आप्पा, बसा तुम्ही, मी आणून देतो तुम्हाला पाणी. मै राधिका एकदम चटपटच ऐकते आणि तिचं काम म्हटलं लयच चटपट आहे. पटपट केलं आणि पटपट झालं. कोणत्या कामासाठी नाही तर बिलकुलही म्हणतच नाही ते. आप्पा घ्या पाणी. आप्पा अजून काही पाहिजे काय? राधिका, मी म्हणून राहिलो होतो 4 वाजले ना, चहा ठेवतो काय बाई? हो आप्पा ठेवतो ना. थांब आणून देतो चहा. अरे पण दूध तर नाही आहे. थांब आईला येऊ द्या, आई दूध आणून देते आणि मग चहा करतो मी. आई नाही पेली, कामावरून आली तर सगळीसाठीच करून घेतो मग चहा. अरे तू आईनी पेली काय चहा? जाऊ दे मग, काय एकट्यासाठी करतो. आता तू आईला येऊ दे, दूध आणते ते आणि मग सगळ्यासाठी मांडून ठेव चहा. चांगला करतो मस्त. तुझ्या हाताचा चहा मस्तच लागते, गोड गोड. आप्पा तुम्ही मजा घेता आहे ना, मला माहीत आहे तुम्ही मजा कोण घेता म्हणून. तुम्हाला 2-3 वेळा चहा पाहिजे ना, म्हणून तुम्ही गोड गोड बोलता माझ्यासोबत. मग तुमचा चहा देतो ना मी तुम्हाला करून. तुला लयच लवकर समजू येते.
लस लवकर समजू येते तुले. आता सांग, नातीलेनी मागन तर कोणाला मागन मग? हो 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 आईला येऊ द्या, करतो मी नाही काय तेव्हापर्यंत दाणे काढून ठेवतो म्हटलं शेंगाचे. नाही तर आई म्हणून अजून काढलेच नाही म्हणून. राधिका, पण ह्या दाण्याची कायची भाजी करून राहिली तर तू? सांगा ना आप्पा, काय करू तर तुम्ही सांगा. काय करू याची? दाणे वांगे करू का आमटी करू का भातात टाकू? मग दाणे भात करून टाकू, सांगा तुम्ही. राधिका, असं कर, त्या दाण्याची नाही आहे काय, आमटी कर. असे कोवडे कोवडे दाणे राहिले ना तर त्याची आमटी मस्तच लागते. आणि मस्त करजो, पातळ पातळ. आता मग दाताकून तर काही खाणं होत नाही. चांगलं काला करून जेवून घेईन मग मी पोट भरून. आणि तू याची आमटी तर मस्तच लागते, काही पास नाही लागत. बरं आप्पा, तुम्ही जसं म्हणाल तसं आमटीच करतो मग याची. कास्तकार लोकही ना लवकर पैसे देऊन द्या मजुराचे. आता किती कामं राहते, हप्त्याचे शेवट पैशाचा वाटच पाहिजे माणूस. का आता येईन पैसे मग येईन पैसे. आणि कामही लय राहते ना, पिशी भरा लागते, घरात खर्च करा लागते, किती कामं राहते पैसेले. इकडे आले का इकडे चालले जाते. पण हे कास्तकार लवकरही लवकर देत नाही बापा पैसे. पैसे द्याले पटकिनी हप्त्याचा दिवस राहिला का झटकिनी देऊन द्या. मग असं घुमा नाही लागत याच्या घरी त्याच्या घरी. आता गेली होती तिकडे तर पैसे भेटले नाही म्हणे. आता ह्या सुषमालाच विचारतो, म्हणून पैसे भेटले काय काय तर. सुषमा, सुषमा, काय विचारलो बाई, काय झालं? अहो सुषमा, म्हटलं पैसे दिले का एखाद्या कास्तकारानं? मला खर्चाले पैसे नव्हते व. दूध किती यानंच आहे ना. आता तुला तर माहीत आहे आपलं सगळं काही हप्त्याच्या पैशावरच राहते म्हणून. तर म्हटलं दिले का म्हटलं एखाद्यानं पैसे. अहो शालूबाई, पैसे तर लय वेळचे भेटले. त्या निर्मलाबाईनं आणून दिले म्हटलं. तिच्याजवळच जमा केले सगळेनं पैसे. आणि मग तिने माझ्याजवळ आणून दिले. तू येन म्हणे तुम्ही दोघी घेऊन घेता म्हणे. आता पाय, तू येऊन गेली, मी तुझ्या घराकडे चिन राहिली होती. म्हटलं इले पैसे देऊन देतो म्हटलं. आणि काय आहे तर म्हटलं उद्याचं विचारून घेतो म्हटलं. हो काय हो, दिले काय पैसे? बरं झालं बाई. नाही तर मी म्हटलं का आज देते का नाही देत. पण काहून उद्याचं काम नाही भेटलं काय? काम नाही आहे काय कुकडे? अहो शालूबाई, काम तर आहे. पण आता एवढ्या दिवसापासून आपण कापसाला चाललो होतो तर मिरची चालू म्हणते, मिरची तोडायला पाहिजे म्हणते 10-15 बाया. तर तिकडे आहे काम. तर मी म्हटलं तू चालतं का नाही चालत, तर म्हणून तुला विचारायलाच येऊन राहिली होती मी. तर मिरची तोडायचं आहे म्हणते, काम चालतं काय मग? हो काय होते, मिरची तोडायचं काय आणि कापसाचं काय? आपल्याला काम करशील मतलब. आणि कुठेही काम करा लागते. आता मिरची राव का कापूस राव, म्हणून दे राव, हो म्हणून दे. चाललं जाऊ आपण. मिरच्या येऊन जाते मग कशाही घरात. आणि त्याला लाल करून वाळवल्या तर कामी येते घरी. मग हिरवे कामी येते, लाल कामी येते. अमाय काय मिरच्या सांगत बशीन काय माय घरात? नाही व सुषमा, तसं नाही. आता आपण कोणत्याही कामाला गेलो तर मुठमुठ तर देतेच ना कास्तकार. त्या मुठमुठच जमा होते. आता एवढ्या का मिरच्या आपण काय घरी खातो काय? आणि हिरव्या मिरच्या खाऊ तरी वाटते काय? इकडे खाल्ल्या आणि तिकडे गेल्या अशी गोष्ट राहते हिरव्या मिरच्याची. हो बरोबर बोलून राहिली. नाही तर मग घेते पोटजोमाची बारी. माई माझे सगळं काही उभ्या उभ्यानंच बोलतं काय? ये बशी तर ओट्यावर बस बरं जराशी. हां काय म्हणतो तर बोला आता. अहो काही नाही, पैसे गिशी घेऊन जाय म्हटलं. तू ये, तुला काय करायचं आहे तर करून घे. हो दे ना तर मग. त्या तर बसून घेतलं बिचारे इथं. हां इथं बसून घेतलं. आणि आता केव्हा जाईन बाप्पा मी घरी? आता कायचं टेन्शन आहे बे तुले? तू इथं पोरगी आहे घरी. आता सगळे कामं तर तेच करते राधिका. नाही तर म्हटलं तुले 5 मिनिटं फुरसत नाही राय. काम आणि काम म्हणून घरी, घराचंही काम अजून. आणि किती दगदग राहते तुझ्या मागं. आता पाय बरं, पोरगी आहे घरी म्हटलं तर तू तर कुठेही बसतं निवांतपणे, काही टेन्शनच नाही राहत तुले. हां आता तू पोरगी आहे, तुला सहारा होऊन गेला म्हटलं तुले. पण ते जाऊ दे, पण तू पोरगीलाच गुणवान आहे बाप्पा. सगळं कसं चटचट करून ठेवते, काही टेन्शनच नाही राहत तुले. हो बाई, हे गोष्ट तर मान्य करतो मी तुई. देवानं म्हटलं मला 2 लेकरं दिले, पण दोन्ही लयच चांगले. माया पोरग एकही वाट शौक नाही म्हटलं त्याले. आणि माया पोरीचं तर काही विचारूच नको. ते तर एवढी गुणवान आहे का तिचं काय सांगू मी. आणि म्हटलं तिचं काम एकदम चटपटच आहे. आणि तिला गयाटं काम बिलकुलही नाही आवडत. तू माया घरी चलशील ना तर सगळं व्यवस्थित भेटेल म्हटलं तुले. असं वाटते का आत्ताच सारवलं घर. मस्त चकाचक राहते मय करते घरात राहिली का. पण काय व शालूबाई, असं किती दिवस ठेवान घरी राधिकाले? आणि तिच्या घरचं काही आलं नाही काय? फोन घेऊन नाही आला काय? न्यायला येत नाही काय म्हणते पाहुणे? हां आणि काही समजून नाही राहिलं तिचं, पाठवत नाही काय तिले? अहो सुषमा, आता तुला काय सांगू, तुझ्यापासून तर काहीच नाही लपलाय. म्हटलं तिच्या नवऱ्याचा फोन आला होता. तिचा नवरा म्हणे येऊन जाय म्हणे. पण चांगल्यानं काही बोलला नाही तो. आणि तुला तर माहिती आहे आपली राधिका किती समजदार आहे म्हणून. आता तिनं काही विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. आता मग राधिका म्हणते का ते तिची जी जिंदगी खराब झाली ते तिच्या नंदीच्या यानं झाली म्हणते. आणि जेव्हापर्यंत तिची नंद जाणार नाही ना म्हणते सासरी, तेव्हापर्यंत काही जात नाही म्हणते मी. आणि आता तिला माहीत आहे ना बाई, ते राहून राहिली ना तिथं, आपण थोडी ना राहून राहिलो. आता तिची व्यथा तिला माहीत, तिच्यासोबत काय काय घडलं काय काय नाही. तशी तर माझी पोरकी काहीच नाही बोलत म्हटलं, काहीच नाही. एवढं काही सांगतही नाही ते अंदरचं आपल्याला. पण तिनं जो निर्णय घेतला काही विचार करूनच घेतला असेल ना. आता तिला म्हटलं एवढं मारलं गिरलं हे केलं तर रिपोर्ट तरी देऊन दे. पण तिनं ते नाही म्हटलं.
मग आता तिचा विचार तर आहे जायचा, पण ते नंदीच्यानं होऊन राहिला आता. आणि तेव्हापासून तिच्या नवऱ्या गिवऱ्याचा काही फोन नाही आला. आता काय माहीत काय होते तर तिच्या नशिबात काय लिहिलं आहे तर. अहो शालूबाई, तू काहीच नको टेन्शन घेऊ. चांगलंच असेल तिच्या नशिबात. काय लय वाईट विचार करतं. येईन येईन, तिचा नवरा येईन आणि सगळे येईन. काही टेन्शन नको घेऊ तू. अहो सुषमाबाई, काय सांगू आता तुले. मी आता सगळं देवाच्या वर तर सोडून दिलं. आता तेव्हाच पण तिच्या नशिबात काय आहे आणि काय नाही. आलो एकदाच राधिकाच्या गावी. आता आता तर असं वाटून राहिलं का केव्हा जातो आणि केव्हा नाही माझ्या राधिकाजवळ. पण तिचा सामना कसा करून मी. आता तिच्यासोबत एवढं केलं मी, पण आता तिच्यासमोर कसाच जाऊ मी. मला तर काही समजून नाही राहिलं. पण जे काही हो, आता तर म्हटलं निर्णय घेऊनच घेतला. आता माझ्या राधिकाला माझ्यासोबतच नाही. त्याच्यासाठी मला माफी मागा लागे का तिच्या पाया पडा लागे, काही करा लागे. आता गलती माही होती तर मला सुधारावं लागल. आता माझ्या राधिकाला घ्यायलाच जातो मी, आणि जे होईन ते पाहायला जाईन. चाललो आता मग मी राधिकाला घ्यायला. चला मग आता आलो मी माझ्या सासरी, आणि तुमच्या लाडक्या राधिकाला घेऊन जातो पप्पा माझ्यासोबत. विचार तर तोच आहे तिला न्यायचा. आता त्याच्यासाठी काही करा लागन तर करण मी, पण माझी राधिका माझ्यासोबतच नाही. आणि पाहतो आता मग. आणि तुमचा तर पक्का विचार होता पप्पा राधिकाला आणा म्हणून. पण आता काय करू, घरच्या इच्छा पुढं जाणार नव्हतो ना मी. पण आता मला माहीत आहे माझं जीवन राधिकासोबतच आहे, आणि माझा संसार राधिकासोबतच आहे. आणि राधिका आहे तर मी आहे. आता सांगा मग, ह्या निर्णय जो घेतला तो बरोबर आहे ना. आणि सांगा मला कमेंट करून. आणि जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ तर पाहता पहा, पण आम्हाला सबस्क्राईब नाही करत. आणि पहा मग, आता उद्या भेटू आपण. काय म्हणते तर राधिकाची इच्छे, आणि राधिकाच्या जवळ जातो ना आता मी. लय आतुरता आहे म्हटलं मला माझ्या बायकोला पाहायची. भेटू मग उद्या. तेव्हापर्यंत मला रजा द्या. येतो मग मी राधिकाच्या घरून. पहा मग पुढचा व्हिडिओ.